नमस्कार मंडळी. आम्ही गोव्यातील मापशा या शिवोली गावात आलो आणि या गावातील वातावरण एवढं निसर्गमय आहे ना की उन्हाळ्यात एवढी छान छान फळं आपल्याला निसर्ग देतो. त्या फळांचा आज आपण आस्वाद घेऊया. तर पहिलं आपण हे जे रतांबे म्हणतं, कोण कोकम बोलतं, तर ही घरी आम्ही काढून घेऊन जायला आलो आहोत. हे बघा, हे कोकम. हे कोकम काढण्यासाठी वरती एक मुलगा झाडावर चढलाय. तो आम्हाला कोकम खाली फांदी एक एक हे करून मग आम्ही सगळे ते कोकम बघा असे जमा केलेत. पण ह्या कोकमांना बघून मला आता एक गाणं सुचलंय, जे आता नवीन रील झालंय, ते संजू राठोडचं, लाल लाल कलरचे कोकम, कोकमचा कलर लाल, चल घेऊन घरी चल चल. तर आम्ही अशा प्रकारे सगळी कोकम जेवढी आम्हाला भेटली तेवढी आम्ही जमा करून घेऊन आलो. आता ही कोकम आम्ही संध्याकाळ झाली होती म्हणून तशीच ठेवली. आता दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांना ब्रेकफास्ट करायचा होता आणि त्यांची दीदीच्या घरी पण तिची पण खूप धावपळ होती. तिच्याकडे पण त्यांची कामं असतात शनिवार रविवारची भरपूर, म्हणून आम्ही जास्त काय नाही, सकाळी सकाळी आम्ही आमलेट आणि पाव आज नाश्ता करायला घेतला. कांदा बारीक चिरून घेतला आणि कोथिंबीर कापली आणि सगळ्यांना कुठे एक एक ऑमलेट करणार म्हणून एकदाच कांदा जास्त कापून तिखट मीठ मसाला घालून 5 अंडी फोडली आणि फटाफट ऑमलेट करायला सुरुवात केली. आता हे मिक्स करून झालंय. पॅन तापत ठेवलाय, इथे तेल पण तापलंय. आता छान मस्त गरमागरम सगळ्यांना ऑमलेट आणि पाव खाऊया. आम्ही आलो इथे मापशाला, माझे नंदे येडे. तर आज इथे आम्ही सकाळचा नाश्ता बनवतोय, आमलेट पाव. चला तर आमलेट बघूया. गरम गरम मस्त वास सुटलाय. तुम्ही सारखं म्हणा, माझ्याकडे मामाला खूप राग येतो. ह्याच्यावर ठेवूया ना गॅसवर. गॅसवर इथे गोवाचे स्पेशल पोळी पोळी गरम करायला ठेवली आहे गॅसवर. आता छानपैकी पोळी आणि ऑमलेट. चला तर विघ्नेशला स्पेशल. चला पहिला आधी विघ्नेशचा नंबर. आता सगळ्यांसाठी एक एक ऑमलेट बनवणार आहे.
हे बघा, हे एवढंच दाखवलं मस्तपैकी पाव. हे दाखव एवढं नाश्त्याला आली आहे. बस एवढं दाखव आणि बंद करा, स्टॉप करा. व्हिडिओ काढतो ना काय आमच्या गावची. कोकमध्ये झाडाची हे कोकम काढले. आता ह्याचं आम्ही आगळ बनवणार छानपैकी. आगळ आणि सरबत, कोकम सरबत. कोकम स्वच्छ धुवून त्याची सोलं वेगळी करायची आणि बिया वेगळ्या करायच्या. आणि मग नंतर मग तुम्हाला आगळ करायचा असेल तर आगळ सुद्धा करू शकता. आणि सरबत करायचं असेल तर प्रत्येक सोलामध्ये साखर घालून ती रात्रभर 2 दिवस उन्हामध्ये बांधून ठेवायचं. मग त्याचा रस आपोआप येतो. झालं कोकम सरबत. हे कोकम ना भरपूर दिवस वर राहिलेत ना, म्हणून ते जरा कडक झाले, सुकले ते कोकम करायचे. तुम्हाला सरबत पाहिजे तर सरबत पण करू शकता. सरबत काय आपण नंतर साखर घालून थोडी काय आम्ही हे आगळ करण्यासाठी आणि सरबत करण्यासाठी आम्ही कोकम सोलून ठेवतो. बस झाला आता नंतर सारखे खायला चांगली लागतात, पण याला मेहनत भरपूर आहे. तर अशा प्रकारे आमचं कोकम फोडायचं पण काम चालू होतं आणि इथे आंबे काढायला सुद्धा उतरायला सुद्धा माणसं आली होती. तर इथे खूप सारे असे आंबे टोपलीमध्ये काढले. तर हे आंबे आहेत ना, दिसतात ना तुम्हाला, हा गोव्यातला प्रसिद्ध मानखुराद आंबा आहे. हा आता सध्या कच्चे आहेत, पिकल्यावरती खूप सुंदर अशी त्याची गोड चव आहे. एक नंबर लागतो हा आंबा. तर आमचं तर हे काम चालूच राहणार आहे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला आहे तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. आता आमची कोकम सोलून झालेली आहे. आता याचा आम्ही आगळ बनवायला घेणार आहोत. असाच निसर्गाचा खजिना अजून काय काय आहे ते आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू. बाय बाय.